नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 2 युरोप आणि भारत। तर यामध्ये आपण आपला शेजारी खंड असलेला युरोप खंड आणि आपण आशिया खंडामध्ये राहतोय, म्हणजे आशिया खंडामधून आपण युरोप खंडाचा अभ्यास करणार आहोत। कारण या दोन खंडाच्या सीमा एकमेकालगत आहेत आणि या युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे, प्रबोधन झालेलं आहे, भौगोलिक शोध झालेले आहेत, धर्म सुधारणा चळवळ झालेली आहे। अशा अनेक घटनांचा शोध किंवा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालेलं आहे, फ्रान्सची राज्यक्रांती झालेली आहे, वैचारिक क्रांती झालेली आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालेला आहे। याशिवाय भांडवलशाहीचा उदय, समाजवाद, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील साम्राज्यवाद, वसाहतवाद या घटकांचा अभ्यास आपण पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण प्रबोधन म्हणजे युरोपमध्ये झालेलं प्रबोधन पाहिलेलं आहे। लिओनार्दो दा विंची यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहिलेली आहे। या शास्त्रज्ञाने विविध शोध लावलेले आहेत। यामध्ये शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र आणि शिवाय तो उत्तम प्रकारचा एक चित्रकार सुद्धा होता आणि त्यांच्या मोनालिसा द लास्ट सपर अशा त्याच्या चित्राकृती किंवा चित्रे हे जगप्रसिद्ध झालेली आहेत आणि अजरामर झालेली आहेत। याशिवाय युरोप खंडामध्ये झालेली धर्म सुधारणा चळवळ पाहिलेली आहे। युरोपमध्ये भौगोलिक शोध, कारण युरोप आणि आशिया या दोन देशांमध्ये होणारा व्यापार खुशकीच्या मार्गाने चाललेला होता आणि या खुशकीचा मार्ग बंद झाल्यानंतर या युरोपीय व्यापाऱ्याला नवीन मार्गाची गरज भासू लागली। परिणामी त्यांनी भौगोलिक शोध लावले आणि समुद्रावरून जाण्याचा मार्ग शोधला। यातच अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, कोणत्या दोन देशामध्ये युद्ध झालेलं होतं तर इंग्लंडने अमेरिका खंडामध्ये आपल्या वसाहतीची 13 वसाहतीची स्थापना केलेली होती। या 13 वसाहतीची स्थापना केल्यानंतर नाममात्र वर्चस्व या इंग्लंडचं होतं। नंतर या सर्वच वसाहतीवर त्यांनी आपला शिक्कामोर्तब केला। परिणामी अमेरिकन देशानं या वसाहतीवर अनेक कर लादले आणि परिणामी ते कर इंग्लंडला मान्य झालेले नाहीत, म्हणून अमेरिकेनं या इंग्लंडच्या वसाहतीविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारलं आणि शेवटी त्यांच्यामध्ये त्या युद्धामध्ये इंग्लंडला माघार घ्यावी लागली आणि इंग्लंडने वसाहतीला दडपण्यासाठी वसाहती विरोधामध्ये एक धोरण स्वीकारलं आणि ते धोरण जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सैन्याला एकत्रित करून त्याचा प्रतिकार केला आणि अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला। त्यामध्ये नंतर औद्योगिक क्रांती पाहिलेली आहे। औद्योगिक क्रांती म्हणजे उद्योगधंद्याचा विकास। 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले। म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे मध्यभागी 1750 म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 50 पासून पुढं उत्तर म्हणजे संपत जाणं, म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप खंडामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे बदल झालेले आहेत। बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागलं। बाष्पशक्ती म्हणजे पाण्याच्या वाफेपासून वीज निर्माण केली गेली, पाण्यापासून विजेची निर्मिती गेली आणि विजेवरून अनेक यंत्र चालवली जाऊ लागली आणि या यंत्राच्या सहाय्यानं कमी वेळामध्ये अनेक कामं होऊ लागली। शिवाय मानवापेक्षा कित्येक जलद गतीनं या यंत्रामधून उत्पादन होऊ लागलं। छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखानदारांनी घेतली। उदाहरणार्थ पूर्वी हातमागावर टोपल्या तयार करणं किंवा हातमागावर कापड तयार करणं
असे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये चालत होते. परंतु ज्या वेळेला बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राचा शोध लागला, त्यावेळेला छोट्या घरगुती कामामध्ये जे लोक गुंतलेले होते, तो व्यवसाय कारखानदारी क्षेत्राने निर्माण केला. म्हणजे कारखान्यामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त वस्तू निर्माण होऊ लागल्या. याशिवाय हातमागाऐवजी यंत्राचा वापर सुरू झाला. म्हणजे सुरुवातीला हातावर कापड विणत होते आणि त्याला ते कापड जाडं भरडं होतं, तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत होता आणि त्याच्यापेक्षा यंत्रावर निर्माण केलेलं कापड कितीतरी सुबक आणि आकर्षक, टिकाऊ असं ते कापड यंत्राच्या सहाय्याने निर्माण होऊ लागलं. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवे साधनं या युरोप खंडामध्ये निर्माण झाली. म्हणजे आगगाडी म्हणजे आपण त्याला रेल्वे गाडी किंवा रेल्वे म्हणतो. आगबोटी पाण्यावरून मालाची आणि वस्तूची किंवा प्रवाशाची आयात निर्यात करण्यासाठी. यंत्रयुग अवतारले, यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. तर एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर आपल्याला असं म्हणावं लागेल की पूर्वी मानवी शक्तीवर केली जाणारी कामं, ती कामं यंत्राच्या सहाय्याने होऊ लागली आणि कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुबक अशा वस्तूची निर्मिती होऊ लागली. या बदलालाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणू शकतो. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. म्हणजे ज्या देशाचं वर्चस्व 150 वर्ष भारतावर वर्चस्व होतं आणि त्याच देशामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये त्यांनी शोध लावले, कारखानदारी क्षेत्राचा शोध लावला, यंत्राचा शोध लावला आणि परिणामी कच्च्या वस्तूचं पक्क्या वस्तूमध्ये रूपांतर होण्यासाठी कमीत कमी कालावधी लागू लागला आणि परिणामी मानवाचे श्रम किंवा शक्ती वाचली, वेळ वाचला. नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. पौरात्य आणि पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडील. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. म्हणजे युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंड या देशामध्ये. इंग्लंड हा देश युरोप खंडामधला देश आहे आणि या इंग्लंडमध्ये सुरुवातीला औद्योगिक क्रांती झाली आणि त्या औद्योगिक क्रांतीने एवढा वेग घेतला की ठराविक कालावधीमध्ये त्याची प्रगती पाश्चात्य देशामध्ये पसरली आणि त्यावेळेला किंवा आज आपण इंग्लंडचं वर्णन असं करू शकतो की जगाचा कारखाना म्हणून इंग्लंडकडे जग पाहू लागलं. जगाचा कारखाना म्हणजे जगामध्ये कोणत्याही देशानं यंत्रसामुग्रीच्या बाबतीमध्ये एवढी प्रगती केलेली नव्हती. एवढी प्रगती इंग्लंडने केलेली होती. म्हणून जगाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करून माल पुरवणारा देश म्हणून या इंग्लंडकडं पाहू लागलं. भांडवलशाहीचा उदय. नंतरचा पॉइंट भांडवलशाहीचा उदय. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर म्हणजे खुष्कीचा मार्ग बंद झाला. ऑटोमन तुर्कांनी त्याच्यावर आक्रमण केलं आणि परिणामी आशिया आणि युरोप या दोन खंडामधला जो व्यापार होता तो व्यापार बंद झाला. म्हणून नव्या सागरी मार्गाची गरज भासू लागली. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशिया देशामधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. म्हणजे महासागरावरून व्यापार करण्यासाठी अनेक देशातील व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल खरेदी करणं किंवा पाठवणं शक्य नव्हतं. मात्र एवढ्या व्यापाऱ्यास जहाजातून माल पाठवणं शक्य नव्हतं. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू झाला. म्हणजे एका व्यापाऱ्याला अनेक देशाशी व्यापार करणं किंवा माल वाहून नेणं हे शक्य नव्हतं. म्हणून अनेक व्यापारी एकत्र आले आणि अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. म्हणजे भारतामध्ये येऊन ते कापूस खरेदी करत, मसाल्याचे पदार्थ खरेदी करत. कारण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये कापसापासून कापड निर्माण करण्याचे कारखाने निर्माण झालेले होते.
यातूनच भागभांडवल असलेल्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. भाग भांडवल, प्रत्येकाने काही पैसे जमा करून एकत्र करून त्या कारखान्याची निर्मिती करणं किंवा व्यापार करणं, आणि थोडे पैसे गुंतवल्यानंतर त्यातून त्यांना अमापाचा नफा मिळाला. आणि अमाप नफा मिळाल्यानंतर अशा अनेक व्यापाऱ्यांच्या कंपन्या निर्माण झाल्या. पौर्वात्य देशाशी होणारा व्यापार फायदेशीर होता. म्हणजे पश्चिमेकडील देशाशी होणारा व्यापार हा कसा होता? नफा मिळवून देणारा होता, फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. म्हणजे इंग्लंडमध्ये काय झालं की अशा अनेक कंपन्या निर्माण झाल्या की दुसऱ्या खंडामधून, दुसऱ्या देशामधून माल खरेदी करू लागल्या आणि ते इंग्लंडला कच्चा माल येऊ लागला. परिणामी प्रत्येक देशानं त्या व्यापाराला काय केलेलं आहे? सवलती दिलेल्या आहेत, त्यांना संरक्षण दिलेलं आहे आणि परिणामी त्यांच्या उत्पादनामध्ये वाढच झालेली आहे. त्यामुळे युरोपीय देशामध्ये धनसंचय वाढीच लागला. युरोपीय देश, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, म्हणजे प्रत्येक देशानं त्यांना संरक्षण दिलं, व्यापारामध्ये सवलती दिल्या. परिणामी धन म्हणजे पैसा, संचयन म्हणजे साठणं. परिणामी या व्यापाऱ्याकडं अमाप असा पैसा साठला. मग हे व्यापारी कुठले होते? युरोप खंडातले. मग हा सर्व कच्चा माल आणि हा सर्व पैसा कुठं जाऊ लागला? तर युरोपमध्ये असलेल्या देशामध्ये जाऊ लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. म्हणजे त्यांना जो नफा मिळालेला आहे, त्यांनी काय केलेला आहे? हा मिळालेला नफा काय केलेला आहे? भांडवल म्हणजे कारखानदारी क्षेत्रामध्ये तो गुंतवला, उद्योगधंद्यामध्ये गुंतवला आणि परिणामी उत्पादनामध्ये आणखीनच वाढ झाली. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. भांडवल म्हणजे पैसा. म्हणजे केवळ औद्योगिक क्रांती झाल्यामुळं पाण्यावर चालणाऱ्या यंत्राचा वापर या इंग्लंडमध्ये सुरुवातीला केला जाऊ लागला आणि कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये यंत्र निर्मिती केली जाऊ लागली आणि त्यातून या इंग्लंडमध्ये धनसंचय वाढीस लागला. पैसा दुसऱ्या देशाकडून त्यांना आला. त्यानंतर वसाहतवाद. उदाहरणार्थ इंग्लंडने अमेरिका खंडामध्ये जाऊन आपल्या 13 वसाहती निर्माण केलेल्या होत्या. वसाहत माल साठवणं किंवा त्याची आयात निर्यात करणं यासाठी वसाहत निर्माण केली जात होती. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती निर्माण करणं म्हणजे वसाहत स्थापन करणं होय. म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशामध्ये जाऊन माल साठवण्यासाठी, मालाची आयात निर्यात करण्यासाठी वस्ती निर्माण करणं, मोठी गोदामं निर्माण करणं, यालाच आपण वसाहतवाद असं म्हणतो. मग इंग्लंडने अमेरिका खंडामध्ये 13 वसाहतीची निर्मिती केलेली होती. 13 वसाहती स्थापन केलेल्या होत्या. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेश व्यापणं आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणं म्हणजेच वसाहतवाद होय. बघा, वसाहतवाद म्हणजे काय? आणि वसाहतवाद म्हणजे इंग्लंडनं अमेरिका खंडामध्ये 13 वसाहतीची निर्मिती केलेली होती. म्हणजे एखाद्या देशानं दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी माल खरेदी करण्यासाठी, माल साठवण्यासाठी एक वस्ती निर्माण करणं, अनेक वस्त्या निर्माण करणं, त्या वस्त्यालाच आपण काय म्हणतो? वसाहत असं म्हणतो. आणि वसाहतवाद म्हणजे एखाद्या देशानं दुसऱ्या देशामध्ये जाऊन वसाहती स्थापन करण्याच्या हेतूनं त्या प्रदेशातील काही भूभाग बळकवणं आणि सामर्थ्याच्या जोरावर त्या भूप्रदेशावर आपलं वर्चस्व निर्माण करणं किंवा राजकीय वर्चस्व निर्माण करणं, यालाच आपण वसाहतवाद म्हणतो. युरोपीय देशाच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयाला आला.
म्हणजे युरोपीय देशाच्या या वसाहतवादी प्रवृत्तीतून, म्हणजे वसाहतवाद, नेटानं दुसऱ्याच्या देशामध्ये जाऊन वसाहती निर्माण करणं, जागा बळकवणं आणि त्यावर हक्क दाखवणं. मग या धोरणामुळं या युरोपमध्ये वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवादाचा उदय झाला. साम्राज्य भूप्रदेश, एखाद्या घटकावर, एखाद्या प्रदेशावर आपलं साम्राज्य म्हणजे अधिकार असणं. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. उदाहरणार्थ भारतावर 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं, म्हणजे हा साम्राज्यवाद आहे. म्हणजे एखाद्या विकसित देशानं अविकसित देशामध्ये जाऊन त्या देशावर संपूर्ण साम्राज्य प्रस्थापित करणं, संपूर्ण अधिकार प्रस्थापित करणं, या घटनेलाच आपण साम्राज्यवाद असं म्हणतो. उदाहरणार्थ आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्राच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडलेले होते आणि त्यामध्ये आपण सुद्धा, म्हणजे भारत सुद्धा. कारण भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद, म्हणजे भारतामध्ये एक कंपनी निर्माण केलेली होती. कुणी? इंग्रजांनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया नावाची कंपनी भारतामध्ये निर्माण केलेली होती. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अतिटेकडीची स्पर्धा होती. म्हणजे भारत विपुल प्रमाणामध्ये कच्चा माल उत्पादक देश होता आणि या भारतामध्ये येण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत होते आणि त्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धाच चाललेली होती. ज्यांच्या आधिपत्याखाली भारत जाईल त्याचा जास्तीत जास्त विकास होईल, कारण या कारखानदारी क्षेत्राला लागणारा विपुल प्रमाणात कच्चा माल भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होता. म्हणून या दुसऱ्या देशाची आपल्या देशामध्ये येण्यासाठी, आपल्या देशावर सत्ता गाजवण्यासाठी त्यांच्यामध्येच स्पर्धा चाललेली होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत होता. म्हणजे या पॉइंटमध्ये इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी एका कंपनीची स्थापना केलेली होती आणि त्या कंपनीला ब्रिटिश ईस्ट इंडिया, की ब्रिटिश म्हणजे इंग्लंडची, भारतामध्ये इंग्लंडची सत्ता असणारी, इंग्लंडचे प्रभुत्व असणारी एक कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि त्यावेळेला या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यानं भारतामधील जहांगीर बादशहाकडून सुरुवातीला आम्ही या ठिकाणी राहू का नमतं धोरण घेत सुरत या ठिकाणी त्यांनी आपली पहिली वसाहत स्थापन केली. आणि नंतर मात्र त्यांनी अधिकार गाजवायला सुरुवात केली. असे इंग्रजच नाही तर भारतामध्ये फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले, असे अनेक व्यापारी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. आणि परिणामी या व्यापाराच्या संघर्षातून, व्यापाराच्या स्पर्धेमधून, या व्यापारासाठी, उदाहरणार्थ इंग्रजांना असं वाटत होतं की आपली सत्ता भारतावर असावी, फ्रान्सला सुद्धा तसंच वाटत होतं, पोर्तुगीजांना सुद्धा तसंच वाटत होतं, डच लोकांना सुद्धा तसंच वाटत होतं. म्हणून भारतावर सत्ता दुसऱ्याची आणि त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. म्हणून इंग्रज फ्रेंच संघर्ष म्हणजे भांडण. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते. म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी, म्हणजे प्रदेश भारताचा आणि संघर्ष दुसऱ्याचा, म्हणजे भारतातील व्यापारी स्पर्धेमध्ये इंग्रज आणि फ्रेंच एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते. म्हणजे कोण? इंग्रज एखाद्या मालाला जास्त भाव देत असेल तर त्याच्यापेक्षा फ्रान्स सुद्धा जास्त भाव देत होता.
इंग्रजांनी एक वसाहत स्थापन केली तर लगेच फ्रान्स दुसरी वसाहत स्थापन करत होता. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली आणि त्यातलं पहिलं युद्ध कर्नाटक मध्ये झालं. म्हणजे आपल्या शेजारी असलेलं जे राज्य आहे त्या राज्याला आपण कर्नाटक राज्य म्हणतो आणि म्हणून हे युद्ध इंग्रज आणि फ्रान्स मधलं पहिलं युद्ध आहे. हे युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. कशासाठी यांच्यामध्ये युद्ध झालं? व्यापारासाठी. या प्रदेशामध्ये फक्त आम्हीच व्यापार करणार असा एखादा देश म्हणत असेल तर दुसरा देश त्याला विरोध करत होता. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रान्सचा निर्णायक पराभव केला. म्हणजे पहिलं युद्ध कर्नाटकमध्ये झालं आणि तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रान्सचा पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. म्हणजे या इंग्रजांनी फ्रान्सचा पराभव केल्यामुळं फ्रान्सला शह देईल, फ्रान्सला नमवेल, फ्रान्सला हरवेल अशी एकही सत्ता भारतामध्ये अस्तित्वात राहिली नाही दुसऱ्या देशाची. म्हणून इंग्रजांची सत्ता ही भारतातील एक प्रमुख प्रबळ सत्ता मानली गेली. बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा उदय. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा उदय झालेला आहे. यामध्ये बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा किंवा सुपीक असा प्रांत होता. म्हणजे पश्चिम बंगाल गंगा नदीने वाहून आणलेल्या सुपीक गाळामुळं हा प्रदेश मैदानी तयार झालेला आहे. म्हणून 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी प्रमुखपदी गादीवर बसला. म्हणजे त्या काळचा बंगाल हा सुपीक प्रदेश आणि 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी म्हणजे राजपदावर गादीवर विराजमान झाला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत असत. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापारी होते, जे अधिकारी होते, ते मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतामध्ये व्यापारी सवलतीचा हे गैरफायदा घेत असत. म्हणजे कुठल्या तरी मार्गानं हे पैसे काढत असत. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारी भोवती तटबंदी उभारली. म्हणजे इंग्रजाच्या नवाबाने म्हणजे वखारीचा जो प्रमुख असतो त्याला नवाब, त्यानं इंग्रजांनी नवाबाची म्हणजे भारतामध्ये जो गादीवर बसलेला आहे राजा आहे त्या राजाची परवानगी न घेताच कोलकाता या ठिकाणी काय केलं, त्या वखारी भोवती तटबंदी करण्याचं काम हाती घेतलं. तटबंदी म्हणजे संरक्षक भिंत, की आक्रमणापासून धोका होऊ नये, नैसर्गिक आपत्तीपासून धोका होऊ नये. यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली व म्हणजे सिराज उद्दौला हा राजा आणि त्या राजाची परवानगी न घेतल्यामुळं त्यानं काय केलं की ते वखारी भोवती बांधलेली तटबंदी पाडली आणि तो वखारी आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे इंग्रजांच्या मनामध्ये राग आला, असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळवून घेतले. बघा क्रिया कशी झाली. राजा कोण होता? राजाचं नाव काय? सिराज उद्दौला हा राजा. सिराज उद्दौलाने लगेच ती भिंत पाडली आणि भिंत पाडल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह या मुत्सद्देगिरीने म्हणजे इंग्रजाचा हा अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याने काय केलेलं आहे, हा सिराज उद्दौला आहे याचा जो प्रमुख आहे मीर जाफर, नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवले. तुला आम्ही राजा करू असं मीर जाफरला सांगितलं. आणि मीर जाफरला असं सांगितल्यानंतर मीर जाफर फुटला.
फुटला म्हणजे सिराज उद्दौलाच्या विरोधात गेला. 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. म्हणजे कुणाचे सैनिक फोडले? सिराज उद्दौलाचे सैनिक इंग्रजांनी फोडले आणि अखेरीस 1757 मध्ये प्लासी या ठिकाणी नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यामध्ये गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. म्हणजे सिराज उद्दौलाला इंग्रजांनी हरवलं. म्हणजे प्लासी या ठिकाणी 1757 मध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. म्हणजे सिराज उद्दौलाच्या बरोबर असणारा हा मीर जाफर आणि मीर जाफरचं जे सैनिक होतं तो सैन्याचा प्रमुख होता आणि म्हणून या मीर जाफरचं सैनिक मीर जाफरनं त्या ठिकाणी युद्धामध्ये उतरवलं नाही. परिणामी या राजाला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे भारतातील लोकांना सहकार्य केलं नाही. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. बघा, पाठिंबा कोणी घेतला? लगेच अगोदर त्याला फूस लावली होती की तुला बंगालचा राजा करतो, बंगालचा नवाब करतो. म्हणून कोण फुटला? मीर जाफर. आणि मीर जाफर परत इंग्रजांच्या सहकार्यानं, इंग्रजांच्या आशीर्वादानं तो गादीवर बसला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावाई मीर कासिम यास त्याने नवाब बनवले. म्हणजे पुढे त्याने विरोध करताच, इंग्रजांना विरोध करताच त्याचा जावाई मीर कासिम याला राजा म्हणून घोषित केलं. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्याने पुन्हा मीर जाफरला नवाब पद दिले. म्हणजे इंग्रज लगेच काय करत होते? त्यांच्या धोरणाला विरोध केला, त्यांच्या व्यापाराला विरोध केला की लगे राजपदावरून हद्दपार केलं जायचं. अशी नीती इंग्रजांनी वापरली. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्याचा नवाब सुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम याने इंग्रजाविरुद्ध एकत्र मोहीम काढली आणि या मोहिमेमध्ये 1764 मध्ये बिहार येथे बक्सार या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. म्हणजे इंग्रजानं बंगालमधील कारवायांना लगाम घालण्यासाठी कासिमनं त्याला विरोध केला, मीर कासिमनं. आणि लगेच मीर कासिमच्या विरोधामध्ये ब्रिटिशांनी युद्ध पुकारलं आणि अखेरीस हे युद्ध बक्सार म्हणजे बिहार राज्यामध्ये बक्सार या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी इंग्रजांना विजय मिळाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. म्हणजे ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतावर वर्चस्व गाजवत गेली आणि महसूल गोळा करणं म्हणजे शेतीवर आधारित जी उत्पादने आहेत त्या उत्पादनावर कर आणि हा पैसा कुठं जायचा? इंग्रजांना जायचा. म्हणजे इंग्लंड श्रीमंत होत चालला होता. इंग्रज मैसूर संघर्ष. हैदर अलीने उठाव करून मैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान मैसूरच्या सत्तेवर आला. म्हणजे मैसूर सत्ता. मैसूरच्या सत्तेवर येताच त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्तीने लढवला. म्हणजे टिपू सुलताननं इंग्रजांच्या विरोधामध्ये शर्तीनं लढा दिलेला आहे. अखेरीस 1799 मध्ये श्रीरंगपट्टम येथे झालेल्या युद्धामध्ये टिपू सुलतान इंग्रजांच्या सैन्याकडून मारला गेला. टिपू सुलतान. अशा रीतीने मैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झालं. म्हणजे पश्चिम बंगालनंतर लगेच त्यांनी आपला मोर्चा मैसूरकडे वळवला आणि मैसूर सुद्धा
श्रीरंगपट्टणम या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या ठिकाणी युद्ध झाल्यानंतर 1799 मध्ये टिप्पू सुलतान युद्धामध्ये मारला गेला आणि टिप्पू सुलतान नंतर कोणतीही सत्ता नसल्यामुळं त्याही प्रदेशामध्ये, म्हैसूरच्या प्रदेशामध्ये ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालं. सिंधवर इंग्रजांचा ताबा, म्हणजे सिंधू नदीच्या प्रदेशामध्ये लगेच ब्रिटिशांचा मोर्चा वळाला. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळाले, म्हणजे गंगा नदीच्या सुपीक भागाकडं. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांची भीती होती. बघा, भूमी भारताची आणि भीती इंग्रजांना, कारण या भारतामध्ये भारत म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असंच मानावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त कच्चा माल विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. म्हणून इंग्रजांना अशी भीती होती की रशिया अफगाणिस्तानमधून भारतावर आक्रमण करेल आणि आपला व्यापार कमी होईल. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचं ठरवलं. म्हणजे अफगाणिस्तानवर इंग्रजांची सत्ता निर्माण झाली की रशिया भारतामध्ये येणार नाही, त्यांना मार्ग मिळणार नाही. अफगाणिस्तानकडे जाणारे सर्व मार्ग सिंध प्रांतामधून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केला. सिंधू नदीचा प्रदेश गिळंकृत करणे म्हणजे घशात घालणे. घशात घालणे म्हणजे त्या प्रदेशावर आपला ताबा निर्माण करणं. कारण या प्रदेशावर रशियानं जर आक्रमण केलं तर आपला व्यापार कमी होईल. म्हणून या इंग्रजांना आपला मोर्चा अफगाणिस्तानकडे वळवला, गंगा नदीच्या खोऱ्याकडे वळवला आणि हा सिंधू नदीचा प्रदेश आहे, त्या सिंधू नदीच्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. म्हणजे पंजाबमधील जी सत्ता होती ती कुणाच्या हाती होती? रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा, म्हणजे कमी वयाचा असलेला मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. त्याच्या मदतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा राज्यकारभार पाहू लागली. म्हणजे पंजाबमधील रणजित सिंहाच्या हाती सत्ता असताना रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन कमी वयाचा मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला आणि गादीवर बसल्यानंतर त्याची आई राणी जिंदन याच्या मदतीनं हा दलीप सिंग राज्यकारभार करू लागला. मात्र सरदारावर तिचा अंकुश राहिला नाही. म्हणजे जे सरदार होते त्या सरदारावर दलीप सिंगचा अंकुश म्हणजे प्रभाव राहिला नाही. ही संधी साधून काही इंग्रज शीख सरदारांना फितूर केले, म्हणजे इंग्रजांनी आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्याने इंग्रजावर हल्ला केला. या पहिल्या इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. म्हणजे पंजाबमध्ये शीखांची संख्या जास्त आहे आणि त्या ठिकाणी इंग्रजांनी शीखाला पराभव पत्करावा लागला. दलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. म्हणजे रणजित सिंहाचा मुलगा दलीप सिंग यालाच गादीवर कायम, परंतु नामधारी सर्व अधिकार इंग्रजांच्या ताब्यामध्ये. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. म्हणजे पंजाबमध्ये इंग्रजांचा वाढता प्रभाव, तो प्रभाव कसा कमी करायचा याची प्रयत्न काही शीख मंडळी करत होती. स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. सुलतानाचा अधिकारी मुलराज याने इंग्रजाविरुद्ध बंड केलं. म्हणजे ब्रिटिश सरकारविरोधी पंजाबमध्ये रणजित सिंहाचा मुलगा दलीप सिंग हा अल्पवयीन असल्यामुळं तो गादीवर बसला आणि पूर्ण ज्ञान नसल्यामुळं त्याच्या आईच्या सहकार्यानं तो राज्यकारभार करू लागला. परिणामी त्याचे जे सरदार होते या सरदारांना या इंग्रजांनी काही आमिष दाखवलं आणि त्यांना फितूर केलं. फितूर केल्यामुळं हे सरदार या दलीप सिंगच्या बाजूनं युद्धामध्ये न उतरता त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
हजारो शीख सैनिक इंग्रजांच्या विरोधामध्ये उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले आणि अखेरीस 1889 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. म्हणजे हळूहळू भारतातील काही प्रदेशातील सत्ता हळूहळू हे ब्रिटिश सरकार स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवत असत. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्याचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील तासाला पाहणार आहोत. तर या तासामध्ये आपण या पाठाचा पाठसारांश पाहिलेला आहे आणि पुढील तासामध्ये आपण या पाठामध्ये आणखी सखोल अभ्यास करणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण थांबू.